नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील पाठ 3 आजी कुटुंबाचं आगळ हा पाठ बघणार आहोत. या पाठाचे लेखक आहे महेंद्र कदम 1972. तत्पूर्वी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की जर आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता आपण पाठाकडे वळूया. पाठाचं शीर्षक आजी कुटुंबाचं आगळ. महेंद्र कदम यांनी लिहिलेला हा पाठ आहे. महेंद्र कदम हे नवीन पिढीतील लेखक. त्यांची आगळ ही ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी कादंबरी प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठ हा या आगळमधील उतारा आहे. ग्रामीण जीवन हे मुख्यतः सामुदायिक स्वरूपाचे असते. गावातील सर्व घटक एकमेकांशी घट्ट बांधलेले असतात. लोकांना बांधून ठेवणारे हे बंध ग्रामीण जीवन सुरळीतपणे चालू ठेवतात. आता महेंद्र कदम मराठीचे अभ्यासक आणि लेखक होते. त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी आणि सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भितो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. हे झालं लेखकांविषयी माहिती. आता पाठाचं शीर्षक आहे आजी कुटुंबाचं आगळ. आजी हे सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यांनाच प्रत्येकालाच काय असते, आजी असते. कुटुंब या शब्दाविषयी तुम्हाला माहीत आहे, कारण आपण सगळे कुटुंबातच राहतो. पण आगळ म्हणजे काय? तर आगळ म्हणजे दाराला लावलेला अडसर. दार बंद केल्यावर आतला अडसर लावला जातो. आगळ म्हणजे एक वजनदार, जाडजूत व मजबूत वासाच असतो. दाराच्या दोन्ही बाजूंना भिंतीत खोबण असते. त्या खोबणीत आगळ अडकवतात. एकदा का आगळ लावली की दार उघडता येत नाही. बाहेरून कोणीही हल्ला करू शकत नाही. आगळ ही घराच्या सुरक्षिततेची हमी असते. या पाठात वर्णिलेली आजी ही आगळसारखीच आहे. तिच्यामुळे कुटुंब नियंत्रणात आहे आणि सुरक्षितही आहे. आता आगळ या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल की आगळ म्हणजे काय. तर आगळ म्हणजे काय की कुटुंबाचा भक्कम आधार. आता प्रत्येकाच्या घरात कुटुंब प्रमुख असते आणि तो कुटुंबाचा भक्कम आधार असतो. कुणाच्या घरी कुटुंब प्रमुख वडील असतात, कुणाकडे आई असते. पण या पाठामध्ये कुटुंब प्रमुख म्हणजे कुटुंबाचा आगळ म्हणून कोण आहे? आजी आहे. कळलं? तर ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुमान दर्शक या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकला आहे. म्हणजे ग्रामीण जीवनशैलीवर या पाठामधून प्रकाश टाकलेला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते. तर या कुटुंबावर ज्येष्ठ व्यक्तीची सत्ता असते. कुटुंबासंबंधीचे सर्व निर्णय हीच व्यक्ती घेते. कुटुंबाचे उत्पन्न असो, त्या उत्पन्नाचे वाटप असो, सर्व कामांचे वाटप असो, कुटुंबाची संपत्ती, तिचे वाटप, लग्नापासून ते शेतीपर्यंतचे सर्व निर्णय या ज्येष्ठ व्यक्तीच्या मान्यतेवर अवलंबून असतात. ज्येष्ठ व्यक्तीच्या अधिकाराला सार्वत्रिक मान्यता असते. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्ती ज्येष्ठ व्यक्तीचा अधिकार निमूटपणे मान्य करतात. प्रस्तुत पाठात आजी ही अशी ज्येष्ठ व्यक्ती आहे. आता या पाठामध्ये कोण ज्येष्ठ व्यक्ती आहे? सगळे निर्णय कुणाचे असतात? तर आजीचे असतात. तर ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. आता आपली भारतीय संस्कृती काय आहे?
ग्रामीण संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला काय म्हटले आहे की ग्रामीण संस्कृती म्हटले आहे. आणि जरी आपण शहरात राहत असलो तरी आपली संस्कृती ही आहे ग्रामीण संस्कृती. म्हणून ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. त्याचे दर्शन या पाठातून प्रस्तुत केलेले आहे. पाठाकडे वळूया. तर हे आहे पाठाचं संक्षिप्त स्वरूप. तर माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. लेखक इथे म्हणतात, लेखक महेंद्र कदम इथे सांगतात की माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. माझी आजी किती फूट उंचीची होती की 5.5 फूट उंचीची. जरी ती रंगाने गोरी असली तरी तिची त्वचा कशाने रापलेली होती, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर काळ्या छटा पडलेल्या होत्या. तिच्या त्वचेवर काय पडलेल्या होत्या? काळ्या छटा पडलेल्या होत्या. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. आता नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडणे म्हणजे काय की नवऱ्यामागे म्हणजे पतीच्या निधनानंतर आजीने सगळा संसार म्हणजे सगळं कुटुंब सांभाळलं होतं. आणि हे सगळं कुटुंब सांभाळता ती आमच्या पिढीवरही हुकूमत गाजवत असली तरी आजीने 70 वर्ष ओलांडली असली तरीही आजीच्या हातात काठी आली नव्हती. म्हणजेच काय की आजी अजूनही टणकी होती. आजीच्या हातात अजूनही काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. दात सगळे शाबूत होते म्हणजे अजूनही तिचे दात पडलेले नव्हते. कुणाचे दात पडलेले नव्हते? आजीचे दात पडलेले नव्हते. आणि ते दात कसे चमकायचे? मोत्याप्रमाणे चमकायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. मात्र केस पूर्णतः काय झालेले होते? पांढरे झालेले होते. कोणाचे? आजीचे. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. विशाल कान होते, धारदार असं नाक होतं आजीचं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, पण तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण होती. जरी चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या असल्या तरी चेहरा मात्र तेजस्वी दिसत होता. कुणाचा? आजीचा. ताटकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. आता तिच्या पायात नेहमी काय राहायच्या? जुना वळणाच्या नालाच्या वहाणा. आता नालाच्या वहाणा म्हणजे काय की घोड्याला सतत, नाल माहिती आहे तुम्हाला की घोड्याला सतत धावावे लागते की नाही, त्यामुळे त्याचे खूर झिजतात. यावर उपाय म्हणून लोखंडी पट्टीच्या घोड्याच्या खुराला ठोकतात. या लोखंडी पट्टीला नाल असे म्हटले जाते. आणि या नालीमुळे खूर झिजत नाही आणि वेग मिळण्यासाठी सुद्धा मदत होते. नालीच्या गुणामुळे पूर्वी कित्येक जण आपल्या चपला झिजू नयेत म्हणून चपलेच्या टाचेला नाल बसवून घेत. अशा चपलेला नालीची वहाण असे म्हणत. तर अशाच नालीच्या चपला कोण घालायची? ही आजी घालायची. अंगात चोळी, हिरवं व लाल अशी 2 रंगांची नऊवारी इरकली लुगडी म्हणजे पातळ. कपाळावरचं गोंधन. आता पूर्वी लोक कपाळावरती गोंदायचे, तर कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का म्हणजे काळा टिकला. आजीच्या म्हणजे कपाळावरती काय लावायची? काळा बुक्का लावायची. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. म्हणजे आजीच्या या छत्रछायेखाली आम्ही सगळे गुण्या गोविंदाने नांदत होतो असं कोण म्हणते? इथे लेखक म्हणतात. आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. आमच्या घरी कोण होती? एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. एका आड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. यांच्याकडे एक गावरान गाय होती. गावरान म्हणजे गावठी गाय होती. आणि तिला आम्ही काय म्हणायचो? म्हणजे लेखक काय म्हणायचे? कपिली म्हणायचे. एका आड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. वेताला म्हणजे
एकाआड एक ती वासरांना जन्म द्यायची. वेताला म्हणजे काय? वासरांना जन्म देणे. ते एकाआड एक वासरांना जन्म द्यायची, पण खोंड ती नक्कीच द्यायची. खोंड म्हणजे काय? बैल. आणि खोंड आणि कारवड असे 2 प्रकार असतात. जसं आपण स्त्री आणि पुरुष हे लिंग आहे ना, तसेच खोंड आणि कारवड हे 2 लिंग आहे. गाईचे 2 लिंग आहे. तर खोंड म्हणजे पुल्लिंग आणि कारवड म्हणजे स्त्रीलिंगी. कळलं? त्यामुळे दावणीला कायम कपिलीचाच बैल असायचा. आता खोंड दिल्यामुळे त्या खोंडाचा मग मोठा बैल व्हायचा आणि दावणीला कायम कोणाचा बैल असायचा? कपिलीचा. म्हणजे खूप वर्षापासूनची ती गाय होती. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले. माझे म्हणजे लेखकांचे वडील किंवा काका धार काढायला म्हणजे गाईचं दूध काढायला जेव्हा जायचे, तेव्हा की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. जेव्हा केव्हा लेखकांचे वडील किंवा लेखकांचे काका गाईचं दूध काढायला जायचे, तेव्हा हे सगळे मुलं कुठे जायचे? गोठ्यात ग्लास घेऊन जायचे. की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पाना सोडला की वासरू आखडायचं न चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत एकच चरवी भरण्याची वाट बघायची. आता दूध काढताना पहिले काय केलं जाते? की वासरू सोडलं जाते. आणि वासरू सोडल्यानंतर मग त्या वासरांना बांधून घेतले जाते. म्हणजे ती पाना सोडते. कोण? गाय. तर पाना सोडल्यानंतर त्या वासराला आखडल्यानंतर म्हणजे त्या वासराला बांधल्यानंतर चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत एकच चरवी भरण्याची वाट बघायचो. आम्ही ग्लास घेऊन तिथे चरवी भरण्याची काय बघत राहायचो? वाट बघत राहायचो. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं न ग्लास घेऊन लाईनीत उभे राहायचे. आता चरवी भरल्यानंतर म्हणजे चरवीमध्ये दूध भरल्यानंतर पुन्हा वासरू सोडून द्यायचे आणि मग आम्ही लाईनीत उभे राहायचो. तिथेच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं. आता धारोष्ण म्हणजे काय? की उष्णपणा निवला नाही असे ताजे दूध. आता दूध लगेच काढल्यानंतर त्याचा उष्णपणा जेव्हा निघत नाही तेव्हा फेस येतो त्याला, म्हणजेच त्या दुधाला काय म्हणतात? धारोष्ण दूध. तर ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. ते उबदार दूध कुठपर्यंत पीत राहायचं? मिशा येईपर्यंत. आता ते धारोष्ण दुधाच्या काय होतात? मिशा येतात. दूध पिताना मिशा कशा येतात? की ते साईचं हे लागते की नाही आजूबाजूला आपल्या तोंडाच्या ओठांच्या वर, त्याला काय म्हटले आहे? ते मिशा येईपर्यंत आम्ही ते दूध काय करायचो? पीत राहायचो. तिथेच संपवून घरात यायचो. तिथेच ते दूध संपवून आम्ही काय करायचो? घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळ जतन सोप्यात अवतरायची. आता राहिलेली अर्धी चरवी घरात आली. आता तिथे अर्धी चरवी आम्ही सगळे पिऊन घ्यायचो. म्हणजे आम्ही छोटे मुलं सगळे पिऊन घ्यायचो. आणि राहिलेली अर्धी चरवी जेव्हा घरात आली की ही म्हातारी म्हणजे कोण? ही आजी ढाळ जतन सोप्यात अवतरायची. ढाळ जतन म्हणजे ढाळज म्हणजे काय? की मोठा वाडा वगैरे सारख्या घराच्या मुख्य दाराजवळची आतल्या बाजूची जागा असते, त्याला काय म्हणतात? ढाळज म्हणतात. त्यालाच म्हणतात पडवी सुद्धा म्हटल्या जाते. तर त्या पडवीतून, त्या ढाळजमधून ही आजी कुठे यायची? दूध आणल्यावर नंतर सोप्यावर येऊन बसायची. तिथंच बसून राहायची. त्या सोप्यावर आल्यानंतर त्या सोप्यावरच बसून राहायची. हातातली माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. आता म्हाताऱ्या लोकांना सवय असते की काहीतरी माळ जपत असतात, ते असतात की नाही. तर ती माळ जपत काहीतरी म्हणजे हातातल्या माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुट राहायची. हरिओम 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 असं वगैरे. कारण एकच, आता ती तिथे येऊन का बरं बसायची दूध आल्यानंतर? कारण एकच होतं की माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायचे. म्हणजे म्हाताऱ्या लोकांना कशी सवय असते की कोणी चोरून खाते का, कोणी काय करते का ते बघायचं. आणि ही यायची आणि तिथे येऊन बघायची की ही धाकटी म्हणजे लहान आणि माझी आई म्हणजे थोरली. असं इथे लेखक म्हणतात की माझी आई थोरली होती आणि धाकटी कोण होती? चुलती म्हणजे काकू. तर माझी काकू आणि आई चहा वगैरे करून पिऊ नये
म्हणून ती सक्त पहारा द्यायची. कोण सक्त पहारा द्यायची? तर ही आजी सक्त पहारा द्यायची. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या, त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा, अशी ती नेहमी म्हणायची. कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजीचा कशावर कटाक्ष असायचा? की आम्हा सगळ्यांना कुठे दूध मिळालं पाहिजे? गोठ्यातच दूध मिळालं पाहिजे. कारण कोण कुणाच्या लेकराला किती दूध देईल किंवा किती खायला देईल हे काही यावर तिचा काही विश्वास नव्हता, म्हणून ती गोठ्यातच मुलांना दूध मिळालं पाहिजे यावर तिचा काय असायचा? कटाक्ष असायचा, म्हणजे भर असायचा. ठीक आहे. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं. आता बघा की आमची आई, आता आजीचं त्या सोप्यावर येऊन बसण्याचं आणखी एक कारण असं होतं की आमची आई थोरली होती. म्हणजे या लेखकांची आई काय होती? थोरली होती, म्हणजे मोठी होती. थोरली म्हणजे काय? मोठी होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीने सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या होत्या. आता आजीने सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या होत्या, म्हणजे छोट्या काकूला, लेखकांच्या आईला, सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या होत्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं म्हणजे केळाचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. आता प्रत्येकीचं काम रोटेशन म्हणजे आठवडाभर एक काम. जिच्याकडे भांडे आले असेल तर तिने आठवडाभर भांडे घासायचे. जिच्याकडे धुणं आलं असेल तिने आठवडाभर धुणं धुवायचं. जिच्याकडे स्वयंपाक आला असेल, भाकरी करायच्या आल्या असेल तर तिने आठवडाभर भाकरी करायच्या. आणि मग रोटेशनप्रमाणे काय करायचं? ते काम बदलायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. आता आजीचा यावरही जास्त कटाक्ष होता की प्रत्येकीचं काम प्रत्येकीला आलंच पाहिजे. येत नसेल तिला ती शिकवायची. जर कुणाला काम येत नसेल, कुणाला भाकरी घडवता येत नसेल तर ती भाकरी घडवणं शिकायची. कुणाला कालवण करता येत नसेल तर ती सगळे कामं शिकवायची. पण कामातनं कुणाची सुटका नसायची. मात्र कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली. समजा कुणाला भाकरी करता येत नसेल, काकूला भाकरी करता येत नसेल तर करणारीला काय बसायची? लाखोली. लाखोली म्हणजे शिव्या बसायच्या. सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. सरपण म्हणजे काय? इंधन. जर इंधन व्यवस्थित नसलं, नीट नसलं, म्हणजे इंधन चुलीजवळ आणून ठेवलेलं नसलं किंवा व्यवस्थित काड्या फोडून नसल्या तर काय करायची? की गड्यांची फजिती. म्हणजे जे पूर्वी प्रत्येकाच्या घरात काय असायचे? मोठमोठ्या घरात शेती, बैल ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर एक गडी राहायचा. गडी म्हणजे एक नोकर राहायचा सालानी. आणि त्या नोकराचं म्हणजे चुलीजवळ इंधन आणून ठेवणे, पाणी भरणे, ह्या सगळ्या गोष्टी गड्याला कराव्या लागत होत्या. जर सरपण नीट नसलं तर गड्यांची फजिती. जर घरामध्ये सरपण नसलं म्हणजे इंधन नसलं तर कोणाची फजिती होत असे? गड्यांची फजिती होत असे. कळलं इथपर्यंत? असं मी समजते. यानंतरचा जो पुढील पाठाचा उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढील याच्यात बघूया. इथपर्यंत थांबूया.